Yes, sir. Thank you. रोशन संते सर, शुभम राउत. गिरना भी अच्छा है, औकात का पता चलता है. बढ़ते जब हाथ उठाने को अपनों का पता चलता है. जिन्हें गुस्सा आता है वो लोग सच्चे होते हैं. मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है. सीख रहा हूं अब मैं भी इंसानों को पढ़ने का हुनर. सुना है चेहरे पे किताबों से ज्यादा लिखा होता है. नमस्कार, शुभ दुपार. गुड आफ्टरनून ऑल. उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. माझे लाडके प्रेक्षक, ऑनलाईन प्रेक्षक, आपणा सर्वांचं हृदयाच्या अंतकणातून मी मनोज कारे स्वागत करून आपल्याला घेऊन चलतोय मैदानामध्ये, ज्या ठिकाणी सामना रंगणार आहे वाडेकर विरुद्ध देसाई. दुसऱ्या राऊंडमधील पहिला सामना आजच्या तिसऱ्या दिवसामधला एक रोमांचक होण्याची दाट शक्यता. आधीचा सामना बघितला आपण, काय सुरेख कामगिरी केली प्रेम या फलंदाजाने. अर्धशतक ठोकलं, 52 धावांची अविस्मरणीय खेळी ज्याने साकार केली आणि पूर्णपणे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये. ओपनिंग बॅट्समन सिद्धू नॉन स्ट्राईकला आणि अतुल स्ट्राईकला आहे. वाडेकर संघाची स्ट्रायकर फळी आलेली आहे मैदानामध्ये आणि स्ट्रायकर गोलंदाज नेहमीप्रमाणेच मोरेश्वर फ्रॉम देसाई महागणपती टिटवाळ एनकडून सज्ज झालाय बॉलिंग मार्कवरती. पिवनचं पहिलं षटक, गणपती बाप्पा यांचा आशीर्वाद, दोन्ही संघांना शुभेच्छा. लेट्स प्ले, गेम इज ऑन, शो द गुड गेम. पहिला चेंडू हाफ ट्रायकर होता, हवेत जातोय, बॅकवर्ड चेंडूच्या खाली पहिला धक्का लागतो. या ठिकाणी फार मोठा गडी बाद. अतुलच्या रूपामध्ये वाडेकर संघाचं पहिला गडी गाडत. चेंडू इतकाही चांगला नव्हता, हाफ ट्रॅकर होता. फक्त मिडलिंग नीट्स करता येत नाहीये, आलं नाही फलंदाजाला अतुलला. आणि सोमेश्वरने सुरेख झेल टिपला बॅकवर्ड स्प्लिकच्या दिशेने शॉटला आणि चांगला स्टार्ट देतो या ठिकाणी गोलंदाज मोरेश्वर. मोरेश्वर मोरेश्वर अशी म्हणाची वेळ आली मैदानामध्ये. चांगला स्टार्ट देसाई संघाचा, फ्लाइंग स्टार्ट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, सिद्धू येते पुढे, चेंडूला तटुले छानपैकी ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या दिशेने शतक पोहोचतोय आणि तितक्याच वेगाने 2 धावा पूर्ण करत असताना सिद्धू आणि प्रशांत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खेळ सावरणं महत्वाचं असेल, जसं आधीचा सामना सिद्धू पाटीलने पाहता पाहता खेचून घेतला. शेवटपर्यंत तंबू काढून उभा होता सिद्धू पाटील आणि तशीच कामगिरी आता सिद्धूला करावी लागेल, कारण पहिला गडी लवकरच बाद झालाय वाडेकर संघाचा. यावेळेला फुल टचला हलक्या त्याने फ्लिक केलं. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, शतशक तोच आहे आणि त्याच धावा मिळतील का पाहायचं स्ट्राईक एंडला. पाहता पाहता जलद वेगाने, जसं काय पायानं चक्र बांधलेले आहेत सिद्धू आणि प्रशांतने. असं म्हटलं जातं, मिठाई में शक्कर और पैरों में चक्कर बहुत जरूरी है. धावसंख्या इथे पुढे सरकली आहे. 4 धावा धाव फलकातील लागोपाठचे 2 चेंडूवरती 2-2 धावा इथे वसूल होते. सिद्धू पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. एक हुकमी एक्का आहे वाडेकर संघाचा. सिद्धू बॅकफुटला जाऊन फक्त कट करायचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅनला बेट करून पाहता पाहता दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. प्रसंगी कामाला आला, थोड नाही आमच्या संतोषापाला. वेल प्रसंगी कामाला आला, थोड नाही आमच्या संतोषापाला. बघा, सामन्याची सूत्र, संघाचं सुकाणू खांद्यावरती कसं घेऊन जावं लागतं हे दर्शवत असताना सिद्धू पाटील. विकेटचं पतन झालं मला नाही माहिती, परंतु मी माझं नैसर्गिक खेळ करून दाखवेल असं दाखवत असताना या चौकार लगावतोय. चौकार क्रमांक 122 या टुर्नामेंट मधला लगावतोय सिद्धू पाटील. धावसंख्या 8. डाउन्सिंग डाउन द ट्रॅक, पुन्हा चेंडूला खाली एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम सिद्धू पाटील. 4 रन्स.
अचूक निर्णय महत्वाचा होता. कॉर्पोरेट जगतामध्ये मॅनेजर्सला सांगितलं जातं वेळोवेळी की वेन देर इज अ डाऊट यू कॅन आस्क. विचारायला शिका, प्रश्न विचारा, शंका निरसन करा. ती निरसन झाली पंचाच्या भूमिकेतून. चांगली भूमिका पाहतो आपण या ठिकाणी. उमेश केणे आणि मैदानावरचे 2 पंच शशांक पाटील, असलम पटेल सर. धावसंख्या इथे 20 आहे. पहिल्या षटकात तब्बल 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या दिलीपने. नक्कीच धावांवरती रोख लगावला, ते महत्वाचं होतं. धावा थांबवणं फार महत्वाचं होतं. तिसरं षटक हाताळेल गोलंदाज प्रवीण. महागणपती टिटवाळा एंडकडून सामना करेल सिद्धू पाटील. एक गडी बाद झाल्यानंतर चांगली धावसंख्या उभारण्याचा मानस. पुढे सरसल होता डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि बॅटची कड घेऊन कॉट बिहाइंडच्या रूपाने सिद्धू बाद होतोय. मोठा शार्क मासा गळाला लागतोय. देसाई संघाला एक मोठी उपलब्धी. सिद्धू बाद. एक सुरेख बळी टिपला त्या ठिकाणी. देसाई संघामध्ये एक उत्तेजना निर्माण झाली, उत्साह निर्माण झाला, आत्मविश्वास प्रदान केला गोलंदाज प्रवीणने. इन ॲट 4 दर्शन जातोय मैदानामध्ये. दर्शन ऑन स्ट्राईक. सामना करेल प्रवीणचा. धावसंख्या 20. एक आगळा वेगळा फटका. पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न. टेनिस क्रिकेटनेच या शॉटचं उद्घाटन केलं. जेव्हा T20चं युग आलं तेव्हा हा फटका खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये सुरू झाला आणि डेझर्ट क्रिकेटमध्ये दिल स्कूप नावाचा फटका सुरू झाला. आणि तो फटका सुद्धा सर्रास बरेचसे फलंदाज हाताळत असताना आपण पाहत असतो वेळोवेळी. टॉच चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली. पुन्हा एकदा प्रवीण. राऊंड द विकेट. खोलट टेपाचा चेंडू ऑफस्टिकला सोडून जातोय. कुठल्याही प्रकारे चेंडूच्या रेषेत याचा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय दर्शन. सुनील गावस्कर नेहमी म्हणायचे की जेव्हा तुम्ही मैदानात जाता तेव्हा पहिला चेंडू मिडल करायला शिका. लगेचच आक्रमण करू नका, लगेचच ग्रीप बदलू नका, फक्त मिडल करा. कॉन्फिडन्स लेवल वाढली जाते. चेंडू आणि बॅटचा संपर्क होणं फार महत्वाचं असतं. यावेळेस संपर्क होतोय. लॉफ केला चेंडू. विकेट. हनुमान उडी सुद्धा घेतली होती परंतु त्याच्या आवाकाच्या पलीकडे चेंडू जातोय. प्रेक्षकांमध्ये षटकार. वापर केला गोलंदाजाच्या प्रवीणच्या. एक दर्शने फटका बघितला पण षटकार. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं दर्शनने. त्याचं दर्शन घडवलं. पुन्हा एकदा गुडघा टेकून फटका मारायचा होता फाईनला परंतु प्रयत्न फसतोय. लेग बायच्या रूपाने सिंगल मिळते. धावसंख्या 1 षटकार, त्यानंतर 1 धाव. अशा प्रकारे जाऊन पोहोचले 27 वरती. 27 वाडेकर संघ. तिसरं षटक मार्गस्थ असताना समाधानकारक स्कोर आहे परंतु 2 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा डाव सावरावा लागेल आणि वेळोवेळी देसाई संघाला सुद्धा ब्रेकथ्रूची गरज असेल. प्रवीण यावेळेला शरीराला आदळतोय. उसळी घेणारा चेंडू आणि डायरेक्ट हिट सुद्धा झाला होता त्या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडला नेम हुकला. लेग बायच्या रूपाने अजून एक धाव मिळते. अशा प्रकारे 28 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहतो आपण वाडेकर संघाच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. ड्रिंक्स ब्रेक.
नावाचं वादळ दाखल झालंय. नक्कीच आज भली मोठी अजून एक उपलब्धी. श्रीलंका, तुर्की, दुबई, पाकिस्तान असा कुठला देश नाही ज्या ठिकाणी टेनिस क्रिकेट खेळलं जातं त्या देशात जाऊन उस्मानने खेळ नाही दाखवला. सर्वात बेस्ट प्लेयर माझा स्वतःचा उस्मान पटेल, आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच आपण त्याचे रेकॉर्ड्स पुढे सांगू. तर चला मैदानामध्ये. ओर द विकेट, यावेळेला चेंडूला वळवलंय आणि चेंडू हवेत आहे. लेग स्लिप चेंडूच्या खाली. सॉफ्ट डिसमिसल. व्हॉट हॅपन देअर? इट्स अनबिलिव्हेबल. फलंदाज बाद. जाईल तिथं मानपण त्याला, समाज कार्यात फेमस झाला, त्याच्या नावाची चर्चा. यस यस, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया सर्वांचा लाडका खेळाडू उस्मान पटेल ऑन द स्टेज. वेलकम उस्मान. आमचा संतोष आप्पा आणि आजच्या दिवसामध्ये संतोषजी अप्पातारेंच्या विनंतीला मान देऊन उस्मान इथे दाखल झाला, कारण आज उस्मानला दुबईला जायचं होतं. एम ऑन राईट उस्मान? दुबईला जायचं होतं आणि आज संतोष अप्पांच्या विनंतीला मान देऊन इथे दाखल झाला. पुन्हा एकदा उस्मानसाठी टाळ्या प्रेक्षक हो सर्व. बिग क्लॅप्स. अतिशय मोठा खेळाडू आपल्यामध्ये दाखल झालाय. नक्कीच या स्पर्धेची शोभा शतगुणित झाली असं म्हणायला हरकत नाहीये. मैदानामध्ये विकेटचं पतन उस्मानच्या माहितीसाठी सांगतोय. सामना सुरू आहे देसाई विरुद्ध वाडेकर. उस्मानला माहिती आहे दोन्ही संघ कसे खेळतात ते. धावसंख्या इथे 28 आहे. चौथं षटक मार्गस्थ. बॅकफुटला जाऊन चेंडूला उडाले ऑन साइडला मिड विकेटच्या जवळ. गॅप सॅच्युलेशन होतं पण तो क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. कव्हर करेपर्यंत 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 30 ऑन द बोर्ड. 27 फेब्रुवारी 2013 रोजी उस्मानची खेळी पाहिली होती खारघर या ठिकाणी. 26 चेंडूमध्ये शतक. त्यानंतर घनसोली या ठिकाणी 2017 मध्ये स्वतःचा रेकॉर्ड ज्याने तोडला होता उस्मान पटेल, ज्याने अवघ्या 21 चेंडूंमध्ये 100 धावा ठोकल्या होत्या अंकस्मृती चषकमध्ये. आणि त्या शतकासाठी उस्मानला 1,19,000चं पारितोषिक मिळालं होतं. अशी खेळी साकार करणारा उस्मान शतकवीर आपल्यामध्ये दाखल आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, ज्यासाठी शब्द कमी पडतील असे उस्मान आपल्यामध्ये आहेत. धावसंख्या इथे मैदानामध्ये 3 33 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकातील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतोय नितीन. सिद्धू पाटील बाद झाल्यानंतर थोडासा धावांवरती रोख लगावण्यामध्ये सक्षम ठरतो या ठिकाणी देसाई संघ. कारण पहिल्या षटकात तब्बल 14 धावा कुठल्या होत्या, त्यानंतर 6 धावा आल्या दुसऱ्या षटकात. तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा. गेर बदलले आणि चौथा षटक मार्गस्थ आहे या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज दिलीपच्या नितीनच्या माध्यमातून. यावेळेला उचलला चेंडूला भिरकावून दिलाय ऑन साइडला डीपच्या बाहेर. दूर गगन की छाव में षटकार. नावाची चर्चा बाय, आमचा संतोष आप्पा. टिटवाल्याचा नाव नाही झाला, गणपती देव बावलाई त्याला. टिटवाल्याचा नाव नाही झाला. थँक्यू. जर उस्मान पटेल तलोजार इथे आलाय तर आम्ही सुद्धा टिटवाळा दर्शन करायला आलो नाहीये. आम्ही सुद्धा टुर्नामेंट जिंकायला आलो या ठिकाणी दाखवत असताना षटकार. शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकातील. धावसंख्या षटकाराने पुढे सरकली आहे. 39 जाऊन ठेपली आहे. 39 ऑन द बोर्ड. यावेळेला ऑफ ट्रॅकर चेंडूला पुन्हा एकदा पंच केलाय. चपराक शॉट, चाबूक शॉट. वन्स मोर सेकंड इन अ रो. सिक्सर. जबरदस्त एंड केला या ठिकाणी फलंदाजाने. लागोपाठचे 2 षटकार खेचले. धावांना इथे अलग प्राप्त करून दिला. समाधानकारक धावसंख्या जाऊन इथे पोहोचली आहे 45 वरती. एक कॉन्फिडन्स लेवल वाढेल गोलंदाजांचं. जी धावसंख्या पाहता 4 षटकांमध्ये तब्बल 11.25च्या वेगाने वाडेकर संघ सुस्थितीमध्ये आहे. उस्मान पटेल आल्यानंतर एक उल्हासदायक वातावरण सुरू झालं आणि या ठिकाणी मी व्यासपीठावरती सन्मान घेणार आहोत मंडळीच्या वतीने. निवृत्ती पाटील साहेबांचं आगमन. आपलं हार्दिक स्वागत निवृत्ती पाटील साहेब. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. या ठिकाणी आपण हेतूची सन्मानित करतोय उस्मान पटेल यांना. मी विनंती करतोय सन्माननीय चिंतामणजी मगर साहेबांना की आपण आपले शुभ असते, तसेच त्याच्यासोबत या दीपकजी गायकर साहेब या मान्यवरांच्या शुभ असते आपण उस्मान पटेलला टाळ्यांच्या गजरामध्ये हेतूची सन्मानित करतोय व्यासपीठावरती. करीतो आम्ही स्वागत आपुले. शब्द सुमनांच्या हर्ष उल्हासाने आनंदले वातावरण अवघे इथले अतिथींच्या आगमनाने. जबरदस्त उपलब्धी उस्मान पटेल.
आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहू शकतो दीपकजी गायकर आणि चिंतान मगर यांच्या शुभ हस्ते उस्मान पटेलला टाळांच्या गजरामध्ये मायेची उबदार शाल प्रदान करत असताना चिंतामणजी मगर साहेब सन्मान चिन्ह आणि एक प्रेमाचं पुष्पगुच्छ प्रदान करत असताना दीपकजी गायकर सोबतीला उस्मान पटेल यांच्या. आज नक्कीच सुपर सॅटर्डे म्हणायची वेळ आली आहे. कालच्या दिवसांमध्ये परमेशजी माळी आले होते आणि आज उस्मान पटेल टेनिस क्रिकेटचा रायगडचा टायगर उस्मान पटेल. तर मैदानामध्ये धावांचं लक्ष असेल 46. देसाई संघापुढे वाडेगर संघ कशा प्रकारे 2 हात करेल, उभारलेल्या 45 धावा डिफेंड करेल का वाडेगर संघ सिद्धू पाटील ब्रिगेड, की देसाई संघ उस्मान पटेलच्या साक्षीने या 46 धावा सहजरित्या पार करेल. या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी माझ्यासोबतीला असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये रोशनजी संते सर. तर चला आपण त्यांच्या सुमधुर आवाजामध्ये ह्या इनिंगचं धावतं समालोचन ऐकूया. मी थोडा वेळ थांबतो. आपण प्रेक्षक पाहत राहा स्वर्गीय नितीन वाघमारे स्मृती चषक 2020 आणि आनंद घेत राहा या इनिंगचा. धन्यवाद. शिवरायांचा तो शूरवीर दादा यो आमचा लई दिलदार दादा यो आमचा लई दिलदार दादा यो आमचा लई दिलदार जाईल तीत मानपण त्याला समाज कार्यात फेमस झाला जाईल तीत मानपण त्याला समाज कार्यात फेमस. थँक्यू सो मच मनोज करवी सर. थँक्यू सो मच शुभम राऊत. तर टॉस साठी यायचं आहे नक्षत्र 11 चौदरपाडा गतवर्षीचा चॅम्पियन संघ टीम ऍक्शन मध्ये असेल तर त्यांच्या समोर असेल सापाडे बी संघ. तर नक्कीच दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे आमचे समालोचक मित्र सज्ज आहेत मनोज कारवे सर. सन्माननीय निवृत्ती पाटील साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते टॉस करायचा आहे. निवृत्ती पाटील साहेबांना विनंती असेल. ओके, थँक्यू रोशन. या ठिकाणी सापाडे वर्सेस नक्षत्र चौदरपाडा या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल होणार आहे. सन्मान्य निवृत्ती पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. आपण पाहू शकता टॉस बॉक्स मध्ये मान्यवर आणि 2 कॅप्टन्स सन्माननीय राकेश कौर साहेबांचं देखील आगमन होते. येस, त्या ठिकाणी सापाडे संघ टॉसून होतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सापाडे वर्सेस चौदरपाडा नक्षत्र चौदरपाडा या संघाचं नाव मी ठेवलंय काला घोडा डार्क हॉर्स. या संघाच्या समोर 2 हात करायचे आपल्याला. कशा प्रकारची रणनीती असेल आणि आपला निर्णय काय असेल? फिल्डिंगचा निर्णय तर 55 ते 60 डावापर्यंत रोखायचा प्रयत्न करू. आपल्याला नक्कीच चौदरपाडा संघामधले जे खेळाडू आहेत यांचा खेळ माहिती आहे, परिचित आहात आपण? हो नक्की, आमचे झालेले आहेत. गेल्या वर्षी पण झालेले मॅच इथे. आपला सापाड्याचा पूर्णपणे स्क्वॉड आला या ठिकाणी या मैदानामध्ये. आम्ही दुसरा संघ सातूर केलेला आहे सापाडे बी म्हणून ते आहे. अच्छा, हे नियोजन कसं वाटतं आपल्याला संतोष पतरेंच्या माध्यमातून ही स्पर्धा? चांगलं नियोजन आहे. त्यांना आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि आपल्यामध्ये उस्मान पटेल आलाय, काय एनर्जी लेवल वाढली आपली? हो नक्कीच, त्याला बघून एनर्जी वाढणारच. ऑल दी बेस्ट. आपण फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. चौदरपाडा नक्षत्र नक्कीच भिवंडी तालुक्यातील एक नामांकित संघ आहेत आणि आपल्यासमोर 2 हात करणारे सापाडे संघ या संघाच्या काय उणीवा जाणीव आपल्याला माहिती आहेत? माहीत आहे आणि गेल्या वर्षी आम्ही त्यांना हरवलेलं इथं आणि तसंच पूर्ण प्रयत्न करू आम्ही त्यांना हरवायचं. आणि समोरचा संघ पलटवार करणार नाही याची काळजी घ्याल आपण. नक्कीच. हे नियोजन कसं वाटतं? नितीन वाघमारे स्मृती चषक 2020 टिटवाळा परिसरामध्ये 1 लाखाची स्पर्धा. नियोजन खूप चांगलं आहे आणि दरवर्षी आम्हाला इथं खेळण्याची संधी आपा देतात त्याबद्दल त्यांचे ह्या हंगामामध्ये काय प्रथम पारितोषिक पटवाला आतापर्यंत? प्रथम तर नाही बट सेकंड खूप पटकावलेले आहेत. आपण एक्सपेक्ट करूया की चांगली बिग बाईट होईल आणि तुम्ही प्रथम पारितोषिकासाठी प्रयत्न कराल पूर्णपणे. नक्कीच. आपला पूर्ण स्क्वॉड आलाय या ठिकाणी. पूर्ण आलेले योगेश कोळी सर्व आहेत. उस्मान पटेल आल्यानंतर जे वातावरण इथे झालं, तुम्हाला कशा प्रकारचं फील झालं जेव्हा उस्मान पटेलची एंट्री झाली व्यासपीठावरती? आपले आदर्श खेळाडू असतील नक्कीच उस्मान पटेल. नक्कीच टेनिस क्रिकेटचा गॉड त्याला मानलं जातं आणि त्यांच्या विरुद्ध खेळण्याची संधी आम्ही नक्कीच उपलब्ध करू फर्स्ट राऊंड मारून.
ओके, ऑल दी बेस्ट. तर बातमी अशी टॉस बॉक्समधून सपाटे संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच मनोज सर. ते यावेळी आपण पाहतोय मी स्टॅमिंग फटका आहे, सोप्पा जेल टिपलाय अतुल भोईरने आणि बिग विकेट डाऊन संघनायक मोरेश्वर पाटील बाद. आमचा संतोष आप्पा हाय, ज्याच्या नावाची चर्चा वाय. आमचा संतोष आप्पा हाय, ज्याच्या नावाची चर्चा वाय. आमचा संतोष आप्पा. थँक्यू. तर आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय दीपकजी गायकर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते निवृत्ती पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे. माईची प्रेमाची शाल या स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह, एक मोमेंटो देऊन त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. निवृत्ती पाटील साहेबांचे विशेष आभार व्यक्त करतोय, आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. तर सामना देखील सुरू आहे. यावेळी सुरेख टायमिंग, सुरेख फटका आपण पाहतोय राम पाटीलच्या बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 9 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू आपण पाहतोय, क्रिकेट मधला देखील फटका आपण पाहतोय. कॉपी बुक स्टाईलने हा चेंडू भिडकावून दिलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप कव्हर पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर राम पाटीलच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करणाऱ्या नक्कीच आपण पाहतोय देसाई टीमची 46 धावांचं लक्ष्य आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत 33 धावा. आपल्या व्यासपीठावरती निलजी गावचे समाजसेवक सन्माननीय दीपकजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. तर दीपक गायकर साहेबांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तर उस्मान पटेल यांचं या टिटवाळा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर उस्मान पटेल यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सागर भोईर वरप यांच्याकडून अतुल भोईर. पहिला चेंडू सुरेख टायमिंग गेलं होतं, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अतुल भोईरच्या माध्यमातून. एकदम मिळते धावसंख्या एकने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 46 धावांचं लक्ष्य आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे धावांची 32. चेंडू शिल्लक आहेत 17 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. डिफेंडिंग चॅम्पियन नक्षत्र 11 चौदरपाडा देखील सज्ज आहे. सन्माननीय आनंद इकडे साहेबांचं आगमन होते. तर साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती राम पाटीलच्या बॅट मधून पहिल्या सामन्याचा फॉर्म कंटिन्यू करतोय. या दुसऱ्या सामन्यामध्ये लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. थँक्यू सो मच. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ठोकलंय राम पाटीलने. पहिल्या सामन्यामध्ये 94 धावा बनवल्या होत्या जय वागेश्वर देसाई संघाने भादवड संघाच्या अगेन्स्ट. त्यामध्ये सिंहाचा वाटा होता. 52 धावा वैयक्तिक बनवल्या होत्या राम पाटीलने. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 20 धावा धावफलकावरती.
46 धावांचं लक्ष्य आहे. 26 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय, बिग फाईट सामना रंगला या मैदानावरती. काटेकी टक्कर क्रिकेटचं युद्ध रंगलंय, कारण की कल्याण डोंबिवली मधील दोन दिग्गज संघ आमने सामने आहेत. फिरकीचा माहेरघर ज्याला म्हटलं जातं तो संघ आपण पाहतोय वाडेकर संघ, आणि त्यांच्या समोर आहे जय वागेश्वर देसाई संघ. नक्कीच चेंडू त्वरित आपण आणून द्यायचा आहे. मॅच बॉल येतोय. 20 धावा धावफलकावरती आहेत. अतुल भोईर वरती प्रतिहल्ला चढवला जातोय. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. 2 चेंडू मध्ये 7 धावा खर्च करतोय हा गोलंदाज अतुल भोईर. अंडर 22 चा हा खेळाडू आपण पाहतोय. अतिशय महत्वाचा सामना सुरू आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी, गुडलेन स्पोर्टवरून बाउन्स होतोय. टेकोबॉल चेंडू आणि सरळ जाऊन यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर ब्रेन आपण पाहू शकाल सिद्धू पाटील आहेत. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 20 या आकड्यावरती. जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेत थेट प्रक्षेपण केलं जात आहे. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले गेलेत त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. अंडर बॉक्स स्टाईलने टॅप करतोय. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 21 धावा धावफलकावरती 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे आहेत 25 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. काल आपण पाहिलं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक परमेश माळी देखील या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आले होते. संतोष अप्पा दरेंच्या विनंतीला मान दिला होता. 21 धावा धावफलकावरती आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. सुरेख गोलंदाजी होते. षटकारानंतर कमबॅक केलंय गोलंदाज अतुल भोईरने. धावसंख्या स्थगित आहे 21. 21 धावा धावफलकावरती 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. कंपल्सरी 25 धावा बनवाव्या लागतील या मैदानावरती जय वागेश्वर देसाई टीमला. चांगला चेंडू, फुलटॉस चेंडू. एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय वागेश्वर देसाई संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 22 धावा. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे कंपल्सरी 24. बारा चेंडू आणि 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही 50-50 आहे. सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. एखादं चांगलं षटक फेकलं सिद्धू पाटीलने तर या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकेल वाडेकर टीमला. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. वाडेकर संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. यावेळी सिद्धू पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्रायकिंगला गोलंदाज देसाई टीमचा यंग टॅलेंट आपण पाहतोय हितेश भोईर. या हितेश भोईरने पहिल्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती. राम पाटील आणि हितेश भोईरने 79 धावांची पार्टनरशिप पहिल्या सामन्यामध्ये बनवली होती. सिद्धू पाटील ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खूप चांगला फेकला होता. डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू फेकला जातोय. सिद्धू पाटील साठी सुवर्ण संधी येते. या स्पर्धेचे सहआयोजक जगदीश वाघमारे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सिद्धू ओव्हर द विकेट. चांगला चेंडू बेडकावून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती. खूप
मोठी स्पर्धा आपण पाहतोय. संतोष अप्पा तरे प्रतिष्ठान, अमित तरे, जगदीश वाघमारे आयोजित स्वर्गीय नितीनभाई वाघमारे स्मृती चषक. अजून एक चांगला चेंडू स्क्वेअर द विकेट खेळतो. स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट. चांगले क्षेत्ररक्षण कपिल पाटीलच्या माध्यमातून एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 21 धावांची गरज. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातील 8 संघांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय, कारण की ज्या आयोजकांनी दिलेली वेळ होती त्या वेळेवरती उपस्थित राहिले त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच आभार व्यक्त करतोय. कारण की निलजे संघ आणि तळोजा संघ देखील दाखल झालाय ही स्पर्धा खेळण्यासाठी. या दोन्ही संघांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, या टिटवाला नगरीमध्ये. सिद्धू पाटील सज्ज होतोय. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांच्या दृष्टिकोनाने. स्ट्रायकिंगला फलंदाज राम पाटील आहे, एक विस्फोटक फलंदाज. चांगला चेंडू आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 27 धावा धावफलकावरती. 8 चेंडू 19 धावांची गरज. 8 चेंडू मध्ये कंपल्सरी 19 धावांची गरज आहे. 4 चेंडू फेकले 5 धावा खर्च करतोय. खूप चांगली गोलंदाजी, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय गोलंदाज सिद्धू पाटीलने. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. शॉर्ट टर्म पुल करतोय. पुल इन पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. सात चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि कंपल्सरी 13 धावांची गरज. राम पाटीलच्या बॅट मधून दुसरा षटकार ठोकलाय. खूप चांगली फलंदाजी. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइटी हिट, ह्यूज, मॅक्सिमम. देसाई गावचा ब्रँड होता या फटक्यावरती. राम पाटीलच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार आणि या सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करण्याचा षटकार येतोय. राम पाटीलच्या बॅट मधून. चेंडू शिल्लक आहे 6 आणि धावांची गरज आहे 7. सोन्याची खान फुलांची सोन्याची खान फुलांची जान फुलांचा नितीन वाघमारे होता टिटवाला शहराची जान. नितीन वाघमारे होता टिटवाला शहराची जान. होणार नाही नितीन वाघमारे सारखा बाई. असं होणार नाही, असं होणार नाही नितीन वाघमारे सारखा बाई. असं होणार नाही. गरिबांचा होता वाली दिंदुबळ्यांचा दाता. दुःखी दरिद्री. थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती. मी आधीच म्हटलं होतं हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील आणि शेवटच्या 3 चेंडूंमध्ये सिद्धू पाटीलने धावा खर्च केल्या 14. त्यामुळे इक्वेशन आपण पाहतोय यावेळेस जय वागेश्वर देसाई या संघासमोर जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे 6 आणि धावा बनवायच्या आहेत 7. 7 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. प्रणित येतोय नवीन गोलंदाज.
प्रणित येतोय अंडर 22 चा खेळाडू आहे वाडेकर संघाच्या माध्यमातून. यावेळेस पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावरती. मानसिक दडपण आहे, दबाव आहे, कारण की 6 चेंडू आणि बनवायचे 6 धावा. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल वाडेकर टीमला. यावेळी सुरेख टायमिंग, सुरेख फटका. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. हितेश भोईरच्या बट मधून विजयी षटकार येतोय. देसाई संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, कौतुक आणि आभार. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल वाडेकर टीमचं. दोन्ही संघ विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतरच मैदान सोडायचं आहे. अभिनंदन देसाई संघ, खूप चांगला खेळ केला. या सामन्यामध्ये 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. जय वागेश्वर देसाई संघ.